उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं पन्ह. तोतापुरी कैरी घ्यायची, ती कमी आंबट असते आणि त्यामुळे गुळ कमी लागतो. कैरी शिजायला ठेवूया. 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत, म्हणजे कैरी छान मऊ शिजेल. कैऱ्या गार झाल्या, त्याचा गर काढून घेऊ. मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं गर. मिक्सर मधून काढलेली कैरी गाळून घ्यायची. गाळल्यामुळे तुस निघून जातात. जेवढा कैरीचा गर तेवढाच गुळ. गुळ बुडेपर्यंत पाणी घातलं. गुळ गरम करत ठेवला. गुळ विरघळलाय, तो सुद्धा गाळून घ्यायचा. गुळाला थोडी उकळी देऊया. उकळी आलीये, केशर घालूया. गाळलेली कैरी म्हणजे पल्प ऍड करूया. ह्या मिश्रणाला पण उकळी येईपर्यंत हे गरम करायचंय. उकळी का द्यायची तर टिकतं जास्त. हा काय सुंदर रंग आलाय. वेलदोड्याची पूड. आता गार करूया. पन्ह करायचं मिश्रण तयार आहे. आता आपण बाटलीत भरू. आता पन्ह बनवूया. मीठ, आपलं थंडगार आणि सुमधुर असं पन्ह तयार आहे. एन्जॉय.